हेलो स्टूडेंट, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज आपण बघत आहे बेसिक मॅथचा सेकंड व्हिडिओ आणि यामध्ये बघत आहे आपण ॲडिशन अँड सबट्रॅक्शन। ओके स्टूडेंट, बघा ॲडिशन तर प्रत्येकाला येते, सिंपल वाली ॲडिशन सगळ्यांनाच येते। जसं मी घेतलं 5 2 6 प्लस 2 3 1, तर अशी ॲडिशन प्रत्येकालाच येते। ठीक आहे, 6 + 2 8, 2 + 3 5, 6 + 1 5 + 1 6। ओके, पण कधी कधी कसं होते, अशी ॲडिशन असते जे आपल्याला विदाउट पेन आणि विदाउट पेपर सॉल्व करता येत नाही। मग अशा वेळेस कसं सॉल्व करायचं, ही तर ॲडिशन इझी आहे, हे तर आपण सॉल्व करून घेऊ। पण अशी ॲडिशन एकदम कन्फ्यूज होतो, वेळ लागतो आपल्याला। बघा ही ॲडिशन आपल्याला माहिती आहे, 5 + 6 11 होते, म्हणजे 110। हे पण माहिती आहे 150 होते, 50 + 70 120, 80 + 50 130। ओके, पण अशी ॲडिशन असली तर मग कसं करायचं, इथे बघा कसं करायचं। इथे 58 + 60 आहे ना, तर मग इथे काय करायचं 50 + 8 है ना। तर 50 + 8 केलं तर 50 + 60 किती येते 110 है ना, प्लस 8 म्हणजे 180। ओके, आता इथे 76 आहे प्लस 80 आहे, मग याला आपण 70 करू। याला काय करायचं 70 आणि हा प्लस 6 घ्यायचा, म्हणजे 70 + 80 किती होते 150, आणि 150 प्लस हा 6 156 156। आता बघा ही शॉर्ट ट्रिक, इथे 59 आहे, 59 + 70 आहे, तर याला आपण काय करूया, याला आपण 50 करू। ठीक आहे, 50 + 70 120, आणि 120 आणि हा प्लस हा 9, 59 ला आपण काय लिहित असतो 50 + 9 लिहित असतो। ओके, मग 50 + 70 किती होते 120 होते, आणि प्लस हा 9 तर 129। ओके, आता इथे 87 + 50 आहे, तर 87 ला आपण 80 + 7 लिहू शकतो। ओके, म्हणजे 80 + 50 किती होते 130, 130 + 7 137। ओके, बघा स्टुडंट, हे तर ॲडिशन मला अशी डिफिकल्ट वाटत असेल, पण जशी जशी तुम्ही प्रॅक्टिस करत जाल तुम्हाला हेच मेथड इझी वाटेल। ठीक आहे, आखिर कसं प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। ठीक आहे, आपण प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट नाही म्हणू शकत, पण परफेक्ट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट। आता बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम। स्टुडंट, अशाचा प्रॉब्लेम आवश्यक आहे, कारण कोणी आपल्याला 100 रुपये दिले आणि म्हटलं की 25 रुपयाची एखादी वस्तू घेऊन ये आणि बाकी पैसे वापस आण, तर आपल्याला कळत नाही की येणारे पैसे किती रिटर्न येणार आहे ना। त्यासाठी विदाउट पेन पेपर न वापरता आपण हे केलं कसं करायचं, बघा इथे 43 आहे। ठीक आहे, त्या 43 ला आपण डायरेक्ट जर 50 केले, काय केले 50। ठीक आहे, तर आपण 100 मधून 50 गेले तर किती राहते 50 राहते, बरोबर। आणि 50 मध्ये इतर कंप्लीट संख्या होण्यासाठी किती 7 लागते, तर ते 7 यामध्ये ऍड करायचे, म्हणजे काय होणार 57। ओके, आता इथे बघा 67 आहे। ओके, ह्या 67 ला जर आपण डायरेक्ट काय करूया 70 करू, काय करू 70। आता 100 मधून 70 गेले तर किती राहते 30 राहते, आणि ह्या संख्या 70 साठी किती लागते, 3 लागते, म्हणजे इथे आन्सर काय हे बघा 30 आणि 33। ओके, आता बघा इथे 54 आहे, ह्या 54 ला आपण काय करू रे 60 करून टाकू। ठीक आहे, 60 मधून 100 गेले काय राहते 40 राहते, आणि ह्या 50 ला 60 साठी किती लागते 6 लागते है ना, म्हणजे इथं काय ना मग 46। ओके, आता बघा नंतर इथे बघा इथे 100 आहे, 37 आहे, ह्या 37 ला जर आपण 40 केले तर 100 मधून 40 गेले किती राहते 60 राहते, आणि 60 राहते, आणि 37 ला 40 3 ऍड करावं लागते, म्हणजे बघा 60 आणि 3 ऍड करायचं 63, बरोबर है ना। तर अशा प्रकारे आपण हे असे टेक्निक यूज करून आपण हे करू शकतो। आता नंतर इथे बघा इथे 23 है ना, 23 + 50 है ना, इथे अशा वेळेस काय करायचं बघा, इथे ह्या 2 2 2 येणारच। ठीक आहे, आता इथे 23 मला जर 30 करायचं काय लागेल 7 लागेल, म्हणजे 7 लिहावं लागेल। ठीक आहे, आता 27 आहे, 27 ला जर आपण 30 करायचं असेल तर आपल्याला काय 3 लागेल, म्हणजे 23 येणार इथे। ओके, हे 24 आहे, 24 ला जर 30 करायचं आहे, 30 बनवायचं याला, तर काय लागेल 6 लागेल, म्हणजे इथे काय येणार 26। ओके,
आता इथे आपण 26 आहे. ओके, इथे 2 इथे कॉमनच आहे. ओके, मग 26 ला आपल्याला 30 बनवायचं आहे तर 4 लागेल, म्हणजे इथे 4 इथे अँड 4. अशी ट्रिक यूज करून आपण ही सुद्धा ऍडिशन सॉल्व्ह करत असतो. ओके, आता बघूया आपण नेक्स्ट. बघा स्टुडंट, असे जर प्रॉब्लेम आले तर कसे करायचे. बघा 576 प्लस 90 आहे. आपण जर आपल्या ट्रॅडिशनल मेथडनं करत बसलो तर बराच वेळ लागेल. तर बघा है ना, 9 प्लस 6 प्लस 0, मग 6 येईल, मग 5 7 प्लस 9, मग कॅरी 1 है ना, असं वगैरे बरेच मेथड आहेत. त्यापेक्षा काय करायचं माहिती आहे का, ह्या 90 जे आहे याला 100 बनवायचं. आता याला 100 बनवलं तर 576 प्लस 100 काय होईल, 676. ओके, इथं आपण 10 ऍड केले होते, अजून 10 मायनस करून टाकायचे, काय 666, म्हणजे 666 इज द आन्सर. आता बघा तुम्हाला आता हे डायरेक्ट करता येईल. बघा इथे 632 आहे प्लस 90 आहे, त्या 90 ला आपण काय करूया, 100 करू. ओके, आता 90 प्लस, आता बघा 632 प्लस 100 काय होणार, 732 होणार. ओके, त्यातून आपण 732 मधून आपण 10 मायनस करू तर काय होणार, 722. ओके, आता इथे 345 आहे, इथे 90 आहे प्लस 90 आहे, ह्या 90 ला आपण 100 बनवलं तर काय होणार, ते 445 होईल. ओके, इथे आपण 10 ऍड केले, त्यातून 10 मायनस करावं लागेल. 445 मधून 10 मायनस केले तर काय राहणार, 435 राहणार. ओके, आता इथे बघा 976 प्लस 90 आहे, याला आपण 100 करू, म्हणजे काय होईल, 1076 होईल. ओके, त्यातून आपण 10 मायनस केलं तर काय होणार, 1066. ओके, आता इकडे बघा हे कसे करायचे. इथे बघा 576 प्लस 197 आहे, तर 197 जे आहे हे 200च्या जवळपास आहे. ओके, मग काय करायचं, ह्या दोघांची ऍडिशन करायची, काय होणार, 776 होणार. ठीक आहे, आता यातून काय करायचे, इथे 3 मायनस करायचे, काय मायनस, आपण इथे 3 ऍड केले ते 3 मायनस केले तर काय होणार, 773. ओके, मग अशा प्रकारे तुम्हाला थोडं कठीण वाटत असेल, पण तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर तुम्हाला खूप इझी जाईल. ठीक आहे, आता इथे बघा इथे 293 आहे. ओके, याला आपण 300 करायचं केलं, याला 300 केलं. हे का बरं 300 केलं, कारण ही संख्या 300च्या जवळपास आहे. ओके, आता 300 प्लस 632 केलं तर काय होणार, 932 होणार. ओके, आता आपण याला 300 करण्यासाठी ही 293 मध्ये आपल्याला 7 ऍड करावं लागेल, त्यामुळे याच्यात आपल्याला काय करावं लागेल, 7 मायनस करावे लागेल, है ना. काय जाईल, 925 राहणार, काय 925. आता इथे बघा 345 प्लस 596 आहे, ह्या 596 ले काय करू आपण, 600 करू. याला जर आपण 600 केले तर काय होणार, 600 प्लस 345 काय होणार, 945 होणार, है ना. इथं आपण 600 करण्यासाठी 4 ऍड केली, अजून 4 मायनस होणार, म्हणजे बघा 945 मायनस 4 केले तर काय होणार, 941 होणार. ओके, आता इथे बघा इथे 976 आहे प्लस आहे 398 आहे. ओके, यामध्ये आपण 398 ला आपण 400 करू. ओके, आता बघा 76 आहे, याला 400 ऍड केले तर काय होईल, 9 प्लस 4 काय 30, म्हणजे 1376 होईल. ओके, यात आपण 2 ऍड केले 400 होण्यासाठी, मग 2 मायनस करावं लागेल, काय होईल मग 1374. ओके, दॅट इज द आन्सर. ओके, आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा स्टुडंट, असे प्रॉब्लेम आले तर कसे करायचं. बघा इथे 65 प्लस 76 आहे, तर काय करायचं, 65चा डबल करायचे. 65चा डबल केले तर काय होते, 130 होते. ठीक आहे, आता 130 नंतर ह्या 7 मध्ये 5 मायनस केलं तर काय होते, 2 राहते, म्हणजे ते 2 याच्यामध्ये प्लस करून टाकायचे, मग काय 132. ओके, इथे बघा 44 आहे आणि 49 आहे, 44 प्लस 49 आहे. हे नंबर कसे जवळपास नंबर आहे. ही ट्रिक केव्हा लागू होते, जेव्हा जवळपास नंबर, तेव्हा 65 प्लस 67 म्हणजे जवळपास नंबर आहे, त्यामुळे 2चाच फरक आहे.
44 प्लस 49 हे जवळपास नंबर आहे ना. 4च्या मध्ये ते 44 45. तसंच 174 179 हे जवळपास नंबर आहे. तर असे जवळपास नंबर आले तरच ही ट्रिक लागू होती. बघा इथे 44 प्लस 49 आहे. त्या 44 चे डबल काय येते 88 येते. काय ते 88. आणि ह्या दोघांमध्ये कितीचा फरक आहे 5चा आहे. म्हणजे प्लस 5 करायची है ना. 88 प्लस 5 काय होईल 93. ओके. आता बघा इथे 174 प्लस 179 आहे. ते याच्या डबल करायची. 17चे डबल करते 34 आणि 4चे डबल 8. ओके म्हणजे 348. आणि यामध्ये कितीचा फरक आहे 5चा. 4 आणि 9 मध्ये कितीचा फरक आहे 5चा. तर इथे प्लस 5 करायची. मग काय होणार 3 5 प्लस 8 13 1 आणि 353 होते. ओके. नंतर बघा इथे सुद्धा 228 प्लस 235 आहे. ओके. आता इथे बघा इथे प्लस आहे. इथे याच्या डबल काय होणार है ना. 8 प्लस 16 1 2 प्लस इथे 5 आणि 456 होणार. बरोबर. नंतर याच्यामध्ये करायचे आता 28 प्लस 35 याच्यामध्ये कितीचा फरक आहे 7चा. ॲड करायचे प्लस 7. मग काय होणार आहे 6 प्लस 7 13 1 कॅरी. ओके. नंतर 5 प्लस हा 1 किती होते 6 आणि 463 याचा आन्सर होते. आता बघा असं असलं तर कसं करायचं. इथे बा याला आपण इथे बा म्हणजे रिव्हर्स नंबर आहे बा. इथे 45 आहे तर 54 आहे म्हणजे याच्याच अपोजिट आहे. इथे 45 दिलं इथे याला इंटरचेंज करून 54 दिलं. ठीक आहे. इथे पण 32 दिलं 32 ला इंटरचेंज करून 23 दिलं. असे जर नंबर असेल तर काय करायचं हे जे आहे 45 याची ऍडिशन करायची. 4 प्लस 5 करायचे 9 आणि याला इंटू करायचे 11 म्हणजे याचा काय येणार 99. ठीक आहे. आता इथं 3 2 आहे. 3 प्लस 2 करायचे 5 आणि इंटू करायचे 11 काय होईल 55 करून पाहिजे ऍडिशन एवढंच येते. ठीक आहे. नंतर इथे 35 प्लस 53 आहे. याची ऍडिशन केलं तर काय होते 8 येते. 8 इंटू 11 काय होईल 80. 80 इज द आन्सर. ओके. तर इथे पण 3 प्लस 8 किती होते 11 इंटू 11 करायचे. मग काय होणार या दोघांची ऍडिशन होते 3 प्लस 8 होते 11 आणि 11 इंटू 11 काय होईल 120 इज द आन्सर. ओके. अशा प्रकारे आपण ऍडिशन ही आपण काही ट्रिक यूज करून आपला स्वतःचा सेल्फ माइंड लावून करू शकतो. आता बघूया आपण नेक्स्ट. मग स्टुडंट आता आपण बघत आहे सबट्रॅक्शन. ओके. सबट्रॅक्शन नंतर असं प्रॉब्लेम आलं तर मग कसं करायचं. बघा इथे 576 मायनस 90 आहे. आपण इथे 100 घेऊ. 90 ला 100 करू. ठीक आहे. 90 ला 100 केलं तर 576 मधून जर 100 गेले तर 476 राहणार. ओके. इथं जे आपण 10 घेतले ते 10 तिकडे वापस करू म्हणजे काय 486. ओके. दॅट इज द आन्सर. आता बघा इथे 632 मायनस 90 याला आपण 100 करू म्हणजे 632 मधून जर 100 गेले तर काय राहणार 532 राहणार. यात आपण 10 ऍड करू म्हणजे काय होणार 542. ओके. आता बघा नेक्स्ट इथे 345 मायनस 90 आहे. याला आपण 100 करूया. याला 100 केलं तर काय होणार 345 मायनस 100 काय होणार 245 होणार. 245 मधून आपण 10 पुन्हा त्यांना वापस द्यायचे आहे ना ऍड करायचे. मग काय होणार 255. ओके. आता इथे बघा तसं या 90 ला आपण 100 करू. 976 मधून 100 मायनस केलं तर 876 राहणार. यामध्ये 10 ऍड करावं लागेल म्हणजे काय होणार 886 राहणार. ओके. 886 राहणार. ओके. असं प्रॉब्लेम असेल मग 72 मायनस 27 आहे म्हणजे 72 एक्सचेंज 20 म्हणजे असे एक्सचेंज नंबर असेल है ना. तर मग कसं करायचं बघा आपण जेव्हा प्लस करतो तेव्हा त्याचं आपण हे करून 11 ने मल्टिप्लाय केलं होतं. आता इथे काय करायचं आहे 72 मधून -2 केले तर काय येते 72 मधून 2 गेले
7 मधून जर 2 गेले तर 5 राहते है ना. 5 इंटू आपल्याला इथे करायला 9 म्हणजे आन्सर इज 45. ओके. इथे 82 आहे, 8 मायनस 2 करावं लागेल तर काय होईल 6 इंटू आपल्याला करायला लागेल 9 म्हणजे आन्सर इज 54. ओके. आता इथे 53 आहे ना, 5 मधून हे 3 मायनस केलं तर 2 इंटू 9 आन्सर इज 18. इथे नेहमी आपल्याला 9 न मल्टिप्लाय करावं लागते. ठीक आहे. ह्या सगळी ही संख्या मायनस करून 9 न मल्टिप्लाय करायची. कशामध्ये सबट्रॅक्शन मध्ये. इथे बघा 91 आहे, 91 मधून 9 मधून 1 गेला 8 राहते, 8 इंटू 11 आन्सर इज 88. ओके. जेव्हा असे नंबर असतात ना म्हणजे तेच नंबर पण एक्सचेंज करून दिलेले असतात तेव्हा ही ट्रिक लागू होते. ओके. आता आपण बघूया नेक्स्ट प्रॉब्लेम. इथे सबट्रॅक्शन आली तर मग कसं करायचं बघा. इथे 121 मायनस 94 आहे. ओके. आपण ह्या 94 ला 100 करायचं असेल तर समजा आपण यात 6 ऍड करू तेव्हा हे काय होणार 100 होणार. ओके. आणि इथे हा जो 121 आहे हा किती जास्त दिला आहे, हा 21 न जास्त दिला. आणि मग ह्या दोघांची काय करायची ऍडिशन करायची. याची जे ऍडिशन येते तेच याचा आन्सर येते 27. 21 प्लस 6 आहे 27. ओके. आता बघा इथे 262 प्लस आहे 177. ओके. आता हा जो 177 आहे हे जवळ 200च्या जवळपास आहे त्यामुळे आपण 200 घेऊ. ओके. आता 200 मधून किती आपण याच्यामध्ये 177 मध्ये किती ऍड केले तर 203 आहे ना. आणि बघा सॉरी आपल्याला 23 ऍड करावं लागेल, 3 नाही. ठीक आहे. तर मग इथे आपण 23 जेव्हा ऍड करू 177 मध्ये तेव्हा 200 होणार. ओके. आणि हे 200 ला किती जास्त दिले, हे दिला 62 ला जास्त. म्हणजे ह्या दोघांची आपल्याला काय करावं लागेल ऍडिशन. काय होणार 6 प्लस 2 8 आणि 2 प्लस 3 85. ओके. आता नंतर बघा इथे 618 प्लस 5 सॉरी मायनस 564 आहे. तर इथे आपण 600 घेऊया. काय घेऊया 600 घेतले तर आपण 600 मधून किती मायनस करू जेणेकरून 564 भेटेल. तर आपण 36 मायनस करू 36. ओके. आणि ही जी संख्या आहे 618 हे 600 पेक्षा 18 ने काय मोठी आहे म्हणजे इथे काय होईल 18. तर ह्या दोघांची येईल मग ऍडिशन काय होईल 54. ओके. नंतर इथे बघा इथे आपण 386 आहे, इथे आपण 400 घेऊया. आता 400 386 मध्ये किती ऍड केले तर 400 होणार. 4 ऍड केले तर 400 होणार. आणि ही जी संख्या आहे ही 400 किती जास्त आहे 145 ने जास्त आहे. कितीने 145. मग ह्या दोघांची करायची ऍडिशन काय होणार 149 द आन्सर. ओके. अशा प्रकारे आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके. आता नंतर बघा हे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करायचे. इथे काय करायचं बघा हे 197 जे आहे हे 200च्या जवळपास आहे. इथे आपण 200 घेतले 200 मायनस 3 केले तेव्हा आपल्याला काय मिळणार 197 मिळेल. मग काय करायचं हा 200 जो आहे हा 576 मधून मायनस करायचा. काय होणार 200 आहे ना 376 आणणार. हा 200 यातून मायनस केला 576 मायनस 200 केला तर काय होणार 6 7 आणि 3. आणि हे जे 3 आहे मायनस 3 हे याच्यामध्ये प्लस करायचे. काय करायचे प्लस करायचे म्हणजे काय होईल 9 7 379 म्हणजे याचा आन्सर काय होईल 379. ओके. आता नंतर बघा आता आपण हे डायरेक्ट करू. ठीक आहे. आता जर 293 आहे याला आपण 300 लिहू. 300 मधून किती मायनस केले तर 293 आहे 7 किती 7 मायनस करावं लागेल बरोबर ना. तेव्हा 293 राहील ना है ना. आता 632 मधून 300 मायनस केले तर काय येणार 332 राहणार है ना. काय राहणार 332 राहणार. आणि त्यात ऍड करावं लागेल आपल्याला 7 म्हणजे आन्सर काय होणार 3 आन्सर इज 339. ओके. दॅट इज द आन्सर. आता बघा इथे 596 आहे याला आपण 600 लिहूया. 600 मायनस काय करावं लागेल 4. ओके. आता हे जे 600 आहे हे आपण 845 मधून मायनस केलं तर काय राहणार 245 राहणार. आणि 245 मधून आपलं हे प्लस जे आहे हे जे 4 आहे हे प्लस करावं लागेल. म्हणजे 245 प्लस 4 म्हणजे काय होणार 249.
ओके, समजलं ना? 845 मधून 600 काय गेले मायनस केले, कोणते? हे वाले. म्हणजे काय झालं? 5 4 2. ठीक आहे. आणि हे जे 4 आहे, हे 4 आपण त्यामध्ये काय केले? ऍड केले. काय केले? ऍड. म्हणजे 9 4 249. ओके, आता बघा हे प्रॉब्लेम. हे 398 आहे. काय? 976 मायनस 398 आहे. ह्या 398 ला आपण 400 मायनस 2 केले तर याचा आन्सर 398 येणार. ओके, आता हे 400 यातून मायनस करू म्हणजे काय राहणार? 576 राहणार. 576 है ना, त्यामध्ये हे प्लस 2 करायचे म्हणजे 578 इज द आन्सर. ओके, बघा अशा प्रकारे आज आपण सबट्रॅक्शन ट्रिक बघितली आहे. ठीक आहे, आपला बेसिक मॅथचा सेकंड व्हिडिओ आहे. ठीक आहे, आणि साधं ॲडिशन सबट्रॅक्शन सगळ्यांनाच येते, त्यामुळे मी आज काही ट्रिक घेतली आहे. ठीक आहे, ह्या ट्रिक तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शनच्या ट्रिक तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून सांगा. आणि आवडलं असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. ओके, थँक्स.